श्री साई समर्थ. एकदा साईबाबांचे परमभक्त श्री दासगणू महाराज साईबाबांची आज्ञा घेण्यासाठी मशिदीत आले. दासगणू महाराजांना प्रयाग तीर्थी स्नान करण्याची इच्छा झाली, म्हणून ते साईबाबांना म्हणाले, आता पर्व विशेष आहे, तरी मला प्रयाग तीर्थी स्नानाला जाण्याची आज्ञा द्यावी. त्यावर साईबाबा त्यांना म्हणाले, तू कुठेही दूर जाऊ नकोस, हेच आपले प्रयाग तीर समज, फक्त दृढ विश्वास मनी धर. आणि खरंच काय चमत्कार झाला. दासगणू महाराजांनी बाबांच्या चरणी डोकं ठेवताच साईबाबांच्या दोन्ही अंगठ्यांमधून पाणी आले. प्रत्यक्ष गंगा यमुना बाबांच्या चरणातून पाझरल्या. तो चमत्कार बघून दासगणू महाराजांना खूपच गहिवरून आले आणि त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. हे बाबांचे उपकार स्मरून त्यांचे प्रेम उचंबळून आले आणि त्यांनी अत्यंत सुंदर अशी काव्यरचना केली. हे दासगणूंचे पद अत्यंत सुंदर आहे, या प्रासादिक पदाला लिहून दासगणू महाराजांना समाधान झाले. असे श्री साईबाबा अत्यंत कृपाळू आहेत. हे दासगणूकृत पद मी पुढच्या व्हिडिओमध्ये देत आहे, तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. श्री साई समर्थ महाराज की जय.